एक महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठं खिंडार पडलंय। येवल्याचे माजी आमदार मारुतराव पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। अद्वै हिरे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय। ठाकरेंची साथ त्यांनी सोडलेली आहे आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये आता प्रवेश करतायत। आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी राजकीय मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला होता आणि अखेर त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आता पार पडतो आहे। राजू शिंदे यांचा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। अद्वै हिरे यांचा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आता प्रवेश झालेला आहे। त्यांचा पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीने मी जाहीर करतो। अभिजितजी पवार, गणेशजी सुराजे, भैयासाहेब कणेरे, सौरभजी शिंदे, आकाशजी पवार, सागरजी कानडे, अनिलजी सिद्दीकी, गणेशजी जाधव, नरेशजी बळे, पप्पू भाऊ आढाव, विशालजी राठोड, डॉक्टर राजू गोलार, सोमीनाथ कणेरे, रामभाऊ नावले, कैलासजी वाणी, रामभाऊ फेरकर, श्री राहुलजी निकम, अनिलजी वाणी, विलासजी निकम, संतोषजी शिंदे, बबनरावजी मुळे, बाबा मुळे, विशालजी गोरे, सुनीलजी खरे, फ्लाश दाभाडे, जगदीशजी पाटील, सुंदरजी वायाळ, महेंद्रजी जाधव, आकाशजी बांगर, अक्षयजी खरात पाटील, बजरंग पाटील, विशालजी राठोड, विजय पगारे, विजयजी मोहिते, राहुलजी सोनवणे, आकाशजी डोळस, व्यंकटेशजी कांबळू, तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। ठाकरेंचे पदाधिकारी राजू शिंदे यांचा सुद्धा हा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश आता होतोय। शिरसाटांच्या विरोधामध्ये राजू शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि हेच राजू शिंदे आता भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत। ठाकरेंची साथ सोडत त्यांनी आता भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे। अनेक नेत्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतो आहे। अद्वै हिरे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला। तर शिरसाटांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक ज्या राजू शिंदे यांनी लढवलेली होती आणि ठाकरेंचे एकनिष्ठ जे मानले जात होते ते राजू शिंदे हे सुद्धा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। या पक्षप्रवेश सोहळ्याची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडतो। 100 कार्यकर्त्यांची यादी आहे। हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते। श्री नितीनजी पानसरे, गोरख पाशा जाधव, अजयजी हावडा, शुभम विकासजी, अविनाश कराड, संजय निगोरे, सूर्यजी विश्वकर्मा, अशोक मोहिते, डॉक्टर काळे, श्री कदम, योगेशजी नरवणे, विनोदजी साळुंके, साजिद पठाण, नितीन मिर्झा, इंद्रिश पटेल या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर संपूर्ण मग त्यांना 2 मिनिट तर ही पक्षप्रवेशाची थेट दृश्य आपण पाहतोय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सकाळपासूनच सुरू होत्या, कारण अनेक शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा आणि काही पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला जातोय आणि त्या इनकमिंग वरून आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक मंत्री नाराज असल्याचं देखील आता कळलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये हे इनकमिंग सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंचे अनेक पदाधिकारी असतील किंवा ठाकरेंचे अनेक नेते आणि पदाधिकारी असतील, त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये हा पक्षप्रवेश आज पार पडतो आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये राजू शिंदे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने निवडणूक विधानसभेची लढवलेली होती आणि तेच राजू शिंदे आज भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत। भाजपचा झेंडा त्यांनी हाती घेतलेला आहे। भाजपमध्ये आता मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
मंत्री महोदय त्या राज्याचे अत्यंत ज्यांनी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांचं अभिनंदन केले असे अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पक्ष प्रवेश करतोय, घरवापसी करतोय. यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा साहेब आम्हाला तुम्ही पक्षामध्ये सोबत घेतलं. आम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू. थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो. भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी. भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आम्ही कधी पडताना केलेली आणि करणारही नाही साहेब. आम्ही फक्त आपल्या जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब. आणि आदरणीय आपले नेते आमचे अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब असतील, संजय भोगकेनेकर असतील, अध्यक्ष आमचे शितोळे साहेब असतील, सर्वच बोराळकर साहेब असतील, अनिल मकरे असतील, त्यानंतर आमचे खंबाजी साहेब असतील, किरण पाटील असतील, सर्वांच्या नेतृत्वात आणि यावेळेस साहेब आपल्या सर्वांना आदरणीय अध्यक्ष घेतलं जाऊ पहिले आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब, छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या कार्यक्रमाला जर आले असते त्याच्यापेक्षा 10 पट लोक तिथे होते, परंतु आपला दिल्ली दौरा होता असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं. आज आम्ही 100 गाड्या घेऊन आपल्याकडे आलोय आणि मोठ्या यांनी आपले अतुल साहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने आपलंसं केलं. पहिले सुद्धा त्यांनी मला 92-93 मध्ये नानाच्या निवडणुकीत हाताला हात घेतला आणि मला म्हणे चाल इथून संजय नगर पण आपण बाबासाहेब पुतळ्याला हात टाकून पुढे जाऊ. त्या दिवसापासून मी त्यांच्या सोबतच होतो साहेब. 95 ला मी वाडाध्यक्ष झालो, 2000 साली मी नगरसेवक, आतापर्यंत नगरसेवक आहे. आणि काही छोट्याशा कारणामुळे म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आम्ही कधीच नाराज नव्हतो, आता याच्या पुढे पण नाराज नाही साहेब. आणि जी जबाबदारी द्याल मी तुम्हाला एवढं शब्द देतो साहेब, अतुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर एक हातीच भारतीय जनता पार्टीचे नाही. आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देईल ते पूर्ण काम आम्ही नेटाने करू. आणि अजूनही साहेब कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपली निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक येऊ द्या साहेब, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टीचे सगळे संभाजीनगर जिल्ह्यात झालेलेच आहे. आपल्या जीवावर जे निवडून येतात साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकण्याची वेळ आली. फक्त एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही. आपण मला जी संधी दिली जो आशीर्वाद दिला असं माझ्या पाठीशी असू द्या. मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती, विधानसभेची 45,000 मतदान घेतलं होतं. यावेळेस मी 1,06,000 मतदान घेतलं. ठीक आहे, थोडी काही झालं असेल पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळाची स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये. आम्ही देवातले देव बदलणार नाही साहेब, आमचा देव देवच होता, इथून पुढे सुद्धा देवच राहणार आहे. म्हणून आपण आणि साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदारी द्या. तो मन मला जबाबदारी देऊ नका. आणि सर्व काम एकच जरी माणूस तुम्हाला सांगितलं राहू शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हाकलून द्या. एवढं मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. मला माहिती, मला खात्री साहेब 1 वर्ष झालं कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळाली तर सांगा. परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू. आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर शिल्लक ठेवणार नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अतुल साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आज 1 मिनिट समोर असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.